28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर येथे 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। विद्यार्थ्यांनी केले संगीत कवायतीचे सादरीकरण। देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद शाळा हातनूर येथे अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला। सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेच्या सर्व नियमांचे पालन करून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। शानदार ध्वजारोहण सोहळा कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री वसंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली। यावेळी तिरंग्याला मानवंदना देण्यात आली। याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री जगदीश पाटील, उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर पाटील, समिती सदस्य श्री पाटील सर, सदस्य सौ चंदना लोखंडे यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायतीत संयुक्त सोहळा शाळेतील ध्वजारोहणानंतर ग्रामपंचायत हातनूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले। यावेळी जिल्हा परिषद शाळा आणि उज्ज्वल विद्या मंदिर हातनूरचे विद्यार्थी, ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाहीचा हा उत्सव साजरा करताना आचारसंहितेचे भान राखत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडला। संगीतमय कवायतींचे आकर्षण ध्वजारोहणानंतर जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संगीतमय कवायतींचे प्रदर्शन केले। तालासुरावरील या कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांच्या या शिस्तबद्ध सादरीकरणाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री वसंत पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट।